क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. कळवण अखेर जामशेत लघु पाट बंधारे प्रकल्प कामाला प्रत्यक्ष सुरुवात. नितीन पवार यांनी दिलेला शब्द पाळला. जमीनधारकांना अधिक मोबदल्यासाठी प्रयत्न. आमदार नितीन पवार. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात जामशेत गावाजवळ प्रस्तावित असलेल्या जामशेत लघुपट बंधारे प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून प्रत्यक्षात धरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्पासाठी आमदार नितीन पवार यांच्या पुढाकाराने निधी मंजूर होऊन काम सुरू झाले आहे. हे धरण गिरणा नदीच्या खोऱ्यातील जामशेत नाल्यावर बांधले जाणार असून मोहमुख ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जामशेत शिवारात हे धरण उभारले जाणार आहे. ही योजना लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असून परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणीपुरवठा करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. कळवण तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला डोंगराळ व आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. याचबरोबर या तालुक्याला धरणांचा तालुका अशी ओळख मिळवून देण्यात स्वर्गीय ए.टी. पवार यांच्याबरोबरच आमदार नितीन पवार यांचे मोठे योगदान आहे. जामशेत धरणाच्या मंजुरीसाठी व निधी मिळवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत या योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. कामाच्या प्रारंभी आमदार नितीन पवार यांनी स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जामशेत, अंबुर्डी, चिंचोरे, मोहमुख, दत्तनगर, चणकापूर आदी परिसरातील शेतकरी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नियोजित लघु पाटबंधारे प्रकल्पस्थळी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य यशवंत गवडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र बांबरे तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी राजू पाटील, योगेश पवार, उपसरपंच, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील ग्रामस्थ, संबंधित अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार पवार यांनी स्पष्ट केले की जामशेत धरणासाठी जमीन देणाऱ्या आदिवासी बांधवांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. शासनाकडून जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी भूसंपादन विभाग, जलसंपदा विभागाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. धरणामुळे भविष्यात परिसरातील शेती सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. जामशेत धरण प्रकल्पामुळे पाणी टंचाईग्रस्त भागाला दिलासा मिळणार असून कळवण तालुक्याच्या कृषी विकासाला नवे बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.